पुण्यातून अपहरण, सांगलीत हत्या, मारहाणीत मृत्यू, मृतदेह टेंबू कॅनॉलमध्ये फेकला. सांगलीत एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. पुण्यातून एका 59 वर्षीय वृद्धाचे कारमधून जबरदस्तीने अपहरण करण्यात आले आणि त्यांना सांगलीत आणून बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू झाला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह टेंबू कॅनॉलमध्ये फेकून दिल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी सांगली शहर पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत 3 संशयितांना अटक केली आहे. गोविंद माधवराव उपासे वय 59 हे पुण्यातील वारजे माळवाडी परिसरातील तपोधाम सोसायटीत राहत होते. 10 ऑगस्ट रोजी आंबेगाव बुद्रुक येथून ते बेपत्ता झाले होते. या प्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान सांगली शहरातील 100 फुटी रोड आणि शामरावनगर परिसरात काही जणांनी एका व्यक्तीला आणून मारहाण केल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच सांगली शहर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि 3 संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांच्या माहितीनुसार 10 ऑगस्ट रोजी गोविंद उपासे यांना MH50N7041 क्रमांकाच्या कारमधून जबरदस्तीने सांगलीतील शामरावनगर परिसरातील एका जनावरांच्या गोठ्यात आणण्यात आले. तेथे त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर उपासे यांना पुन्हा पुण्याला सोडण्यासाठी कारमधून घेऊन जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने मृतदेह कारमधून नेला आणि कडेगाव ते कराड दरम्यानच्या टेंबू कॅनॉलमध्ये मृतदेह फेकून दिल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी वैभव उर्फ तातोबा केंगार, रोहन जयसिंग सावंत आणि राहुल राजेंद्र बाबर या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास आणि कारवाईसाठी आरोपींना पुण्यातील आंबेगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुण्यातून बेपत्ता झालेल्या वृद्धाला सांगलीत आणून मारहाण करून त्याचा जीव घेतल्याचा हा प्रकार नेमका कोणत्या कारणातून घडला, या हत्येमागे आणखी काही कारण आहे का, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणातील पुढील तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.